ती महाशक्ती आहे, तिला आपण रेकॉर्ड नाही करू शकत, तिला आपण बंदिस्त नाही करू शकत. सो तुम्ही कधी कुठेही जा, दीक्षेची कुठल्याच दीक्षेची रेकॉर्डिंग नसते. ओके, आता आपण रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. इथून पुढे आपण आता करत आहोत ऍक्टिव्हेशन प्रोसेस. ही तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायची आहे. 24 तासातून कधीही करा, पण करा. ओके, हात जोडायचे. आधी आपण श्वासांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. काही वेळ प्रत्येक येणारा जाणारा श्वास बघितला म्हणजे आपलं ब्रीदिंग नॉर्मल झालं, आपण प्रेझेंट मध्ये आलो, आपण स्वतः सोबत कनेक्ट झालो आणि त्यानंतर आपण हातांचं निरीक्षण केलं आणि म्हटलं, हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आता आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे आणि बघायचं आहे या दिव्य ब्रह्मांडातून, अनंत स्रोतातून रेखी शक्तीची ऊर्जा फोर्सफुली, फेसाळ, दुधाळ, पांढरी शुभ्र रेखी शक्तीची ऊर्जा अतिशय फोर्सफुली आपल्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. आपल्या सहस्रार चक्रावर ते व्हायब्रेशन फील करायचे आहेत. जितकं सहजतेने स्वीकाराल तितके सुंदर अनुभव येतील. रेखी शक्तीला तिचं काम सहजतेने करू द्या आणि तिथून पुढे ही रेखी शक्ती पुढच्या प्रत्येक चक्रात प्रवाहित होते आहे. बघायचं आहे आपलं आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र. आपल्या डोक्यावरच्या केसापासून आपल्या तळपायापर्यंत आपल्या संपूर्ण शरीरात अगदी प्रत्येक नसेमध्ये, हाडामध्ये, पेशीमध्ये, अवयवांमध्ये ही रेखी शक्ती तिचा संचार सुरू आहे. त्या व्हायब्रेशन्सचा आपल्याला फील घ्यायचा आहे. आणि बघा, आता तुमच्या तळहातांमध्ये ही एनर्जी जाणवते आहे. आपल्याला आता आपला डावा तळहात आहे तसाच उचलायचा आणि आपल्या हृदयाच्या समोर घेऊन यायचं. असं छातीशी लावा, तळवा आकाशाकडे, तळवा आकाशाकडे. वंदनाताई, निलिमाताई, तळवा आकाशाकडे, छातीशी म्हणजे समोर घ्यायचा आहे. फक्त हात मांडीवरून जसा उचलला तसाच आपल्याला आपल्या छातीच्या समोर घ्या, हृदयासमोर. हात जोडायचे नाही. तळवा आकाशाकडे म्हणजे काय? मांडीवरून जसा उचलला तसाच. डोळे उघडून एकदा बघा निलिमाताई माझा हात दिसला का? आणि उजवा तळवा तसा, डावा तळहात खाली, त्याच्यावर उजवा तळहात. आणि त्या काही तुम्ही पण बघा. आणि त्या ताई मी कसा हात केलाय तसा कर. हा, असं इथे जास्त. हा, येस. ओके,
आणि आपल्याला हातात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फक्त उजवा तळ हात गोल गोल फिरवायचा. ओके. आणि किती गोल फिरवणार? या डाव्या तळ हाताच्या बाहेर नाही, इथे थोडासा असा गोल फिरवायचा. उजवा तळ हात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार फिरवायचा आहे आणि म्हणायचं आहे चार्ज heal and protect my palm chakra. चार्ज करणं म्हणजे काय? शक्ती देणं. हील म्हणजे काय? उपचार देणं. आणि प्रोटेक्ट म्हणजे काय? संरक्षण देणं. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. पाम चक्र म्हणजे काय? तळ हातातलं चक्र. आणि ती शक्ती कुठून प्रवाहित होत असते? तर आपल्या तळ हातातून. डावा तळ हात तसाच राहील, फक्त उजवा वरचा तळ हात गोलाकार दिशेने आपल्याला फिरवायचा आहे. डोळे बंद करून संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचंय आणि मनातल्या मनात कंटिन्यू म्हणायचंय चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. Charge, heal, and protect my palm chakra. कंटिन्यू आपल्याला हे म्हणायचं आहे. असं म्हणतात की 21 वेळेला म्हणायचं असतं, पण काउंटिंग मध्ये पडायचं नाही. काउंटिंग मध्ये पडलं की आपलं कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं, जे स्पिरिच्युअल जर्नी मध्ये काही कामाचं नाही. किंतु परंतु वाद लॉजिक असं काही इथे चालत नाही. सो 1 2 3 काउंटिंग करत बसला तर तुम्हाला काही जाणवणार नाही, पण साधारण अर्धा मिनिट भर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं. दोन्ही हातांच्या मध्ये तुम्हाला व्हायब्रेशनचा फील घ्यायचा. तिथे तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतील ते तुम्हाला त्याचा फील घ्यायचा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. पुन्हा सांगते, जेवढे जाणवतील जसे जाणवतील व्हायब्रेशन इट्स ओके. त्यात पडायचं नाहीये की मला जाणवत नाहीये, मला कमी जाणवत आहेत, मला खूपच जाणवत आहेत. ओके, त्यात पडायचं नाही. आपल्याला आपली प्रोसेस करायची आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवतील. आज तुम्ही त्या शक्ती सोबत कनेक्ट झालेल्या आहात, हे वास्तव आहे. ते स्वीकारायचं आणि आपण आपलं काम करायचं. हँड चेंज. उजवा तळ हात खाली, डावा तळ हात वरती. पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज. फक्त आता वरचा तळ हात फिरव. डावा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 Charge, heal, and protect my Kama Chakra. फील घ्यायचा दोन्ही हातांच्या आतमध्ये व्हायब्रेशनचं. मनातल्या कंटिन्यू म्हणायचं आहे. चार्ज, heal, and protect my Kama Chakra.
आता हळुवारपणे डाव्या तळ हाताची मूठ वाळून आपल्याला मांडीवर ठेवायची. डावा तळ हात मूठ वाळून मांडीवर ठेवून द्या आणि उजवा तळ हात आपल्या सहस्रार चक्रावर म्हणजे आपल्या डोक्याच्या वरती घेऊन जायचं. आणि आता तळ हात कुठे असेल तर खालच्या दिशेला आपल्या डोक्याच्या. ओके, पण डोक्यावर हात नका ठेवू, थोडासा वरती उचला. थोडासा वरती उचलायचं आणि म्हणायचंय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा, क्लॉकवाईज फिरवा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. डाव्या तळ हाताची मूठ वाळायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. Charge, heal and protect my 7 chakra. 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 आता आपल्याला आपले दोन्ही हात आपल्या समोर घ्यायचे आहेत. दोन्ही हात आपल्या समोर घ्या, हृदयाच्या समोर, आणि म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. डोळे बंद करायचे, संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आणि कंटिन्यू म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. आणि आपल्याला असं फील करायचं आहे की आपली बॉडी, शरीर आणि शरीराच्या बाहेर जो ऑरा आहे तिथे संपूर्ण एक सुरक्षा कवच तयार झालेलं आहे. हे फील आपल्याला घ्यायचंय. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. आपले दोन्ही तळ हात आणि आपली बॉडी यामध्ये आपल्याला व्हायब्रेशनचा फील घ्यायचा. वंदनाताई, हात जरा समोर घ्या, ताट बसून. असं खाली झुकलेली नको. आपल्याला बॉडी आणि ऑर्गनला प्रोटेक्शन घ्यायचंय. म्हणजे हा तुमच्या चक्रातून असे लहर ती निघते शक्तीची आणि तुमच्या बॉडी ऑर्गनला प्रोटेक्ट करते. Charge, heal and protect my body and aura. आता आपल्याला
डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे आणि आपला जो उजवा तळहात आहे तो आपल्या नाभी चक्राच्या समोर द्यायचा. नाभी लेव्हल. आणि तिथे तिथे क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार फिरवायचा आपल्या नाभीच्या समोर आणि म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील and protect my नाभी चक्र. नाभीच्या सभोवती charge, heal and protect my नाभी चक्र. आता दोन्ही हातांचं घर्षण करा. एक ऊर्जा निर्माण करून संपूर्ण शरीरावरती घ्या आणि हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. ओके, याला म्हणतात ऍक्टिव्हेशन प्रोसेस. आता आपण अगदीच नवीन आहोत, सो आपल्याला काही दिवस ही रोज करायला लागेल. सुरुवातीला रोज केल्यानंतर इथून पुढे आयुष्यात करण्याची गरज नाही. ऍक्टिव्हेशन प्रोसेस मध्ये चांगल्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालेली असते. आता आपल्याला काय करायचं आहे, रोज कंपल्सरी आपल्या घरातलं पाणी चार्ज करायचंय, अन्न चार्ज करायचंय. ओके, आतापर्यंत तुम्हाला सेशन मध्ये सांगितलं, पण त्यावेळेला तुमच्याकडे रेकी शक्ती ऍक्टिव्हेट नव्हती. सो त्याचे तेवढे रिझल्ट नाहीयेत जेवढे आज तुम्ही पाणी ऍक्टिव्हेट कराल, आज तुम्ही पाणी चार्ज कराल. तर आता आपण प्रयोग करणार आहोत आणि बघणार आहोत की पाण्याची चव कशी लागते तुम्हाला. ओके, तर तुम्हाला कुठलं पाणी करायचंय. एकतर घरात फिल्टर असेल, फिल्टरला फिलिंग द्या. सकाळी एकदा ही प्रोसेस केली, ऍक्टिव्हेशन प्रोसेस, ही तुम्ही 24 तासात कधीही करू शकता. कालच सांगितलं होतं परवाच्या सेशन मध्ये की सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र बंधन नाही. लहान मोठा, स्त्री पुरुष, पिरियड्स, सुतक, निर्गी बंधन नाही, है ना. प्रॅक्टिस करायची किंवा रेकीला बोलवायची. ओके, धर्माचं जातीपातीचं कसलंच बंधन नाही. तर 24 तासातून एकदा करायचं काहीही प्रोसेस होईल. समजा तुम्ही आत्ता केली तर उद्या सकाळीच करायला लागेल, पण दिवसभरात तुम्ही कधीही रेकी शक्तीला बोलवू शकता. मग आता आपण जर सकाळी प्रॅक्टिस केली, सकाळी प्रॅक्टिस का करायची, कारण त्यावेळेला ब्रह्मांडीय शक्ती ह्या चांगल्या प्रमाणात ऍक्टिव्हेट असतात. आणि जर आपण सकाळी प्रॅक्टिस केली तर काय होतं, संपूर्ण दिवसभरात आपण ती शक्ती इन्व्होक करू शकतो, म्हणजे बोलवू शकतो आणि तिचा वापर दिवसभरात करू शकतो. ओके, तर तुम्ही जे पण काही सकाळी उठत असाल त्याच्या 1 तास आधी तुम्हाला उठायला लागेल. शांततेत प्रॅक्टिस करायची असेल तर, नाही तर फटाफट एका मिनिटात पण करता येईल. पण जर तुम्हाला तो फील घ्यायचा असेल, ते मॅजिक अनुभवायचं असेल, तर तुम्ही जे काही उठत असाल त्याच्या अर्धा पाऊण तास 1 तास आधी उठा. अदरवाईज तुम्हाला नाही सकाळी उठणं होत तर दिवसभरात कधीही केव्हाही करा. ओके, घरातलं फिल्टरचं पाणी चार्ज करायचंय. कशासाठी, प्रत्येक व्यक्ती बाहेरून येणारा पाहुणा पण ते पाणी पितो है ना. किंवा माठ असेल घरात, माठातलं पाणी चार्ज करा.
चार्ज कसं करणार ते आता मी तुम्हाला शिकवते. त्याच्यानंतर जसं आपण आता पाणी चार्ज करणार आहोत तसं अन्न चार्ज करायचं. म्हणजे तुमचा रोजचा स्वयंपाक. तुम्ही ती चहा बनवा, काही करा. हे बघा, तुम्ही जेवढं जास्त चार्ज कराल तेवढं तुमच्या आयुष्यात तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले दिसतील. आपल्याला जास्ती प्रॉब्लेम कुणाकडे नसतात, आपल्याच घरातल्या माणसांकडे. जेवढे आपले घरातले माणसं आपल्याला छळतात तेवढं कोणी नाही छळत. आपलेच मुलं असतात, आपलेच हसबंड असतात. कारण ते आपण त्यांना गृहीत धरतो, आपण त्यांना वेळ देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्रास त्यांच्याकडून होतो. किंवा अचानक कोणी पाहुणा आलं आणि तुम्हाला त्यांना जेवायला वाढायचं असतं, तरी सुद्धा तुम्ही त्यांना असं चार्ज केलेलं जर अन्न दिलं तर त्यांना असं वाटेल एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन मी जेवण करतो, असं प्रसाद तुमच्या घरात रोज तयार होणार आहे. तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सांगितलं होतं, विचार कर. आणि व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट लिहून काढा. तुम्हाला काय हवं आणि जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला इथे चार्ज करताना बोलायचं. फॉर एक्झाम्पल, आता मुलांची एक्झाम सुरू आहे. तुम्हाला असं वाटतंय मुलांनी स्वतःहून अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही त्या अन्न पाणी त्यांना देताना म्हणायचं की हे अन्न आणि पाणी यांनी खाल्ल्यामुळे हा स्वतःहून अभ्यास करतो आणि जे पण वाचतोय ते त्याला कळतंय, लक्षात राहतंय आणि सहजपणे पेपर मध्ये लिहून येतं. ओके, मग हे प्रत्येक रिलेशन मध्ये काय काय रिलेशन आहेत तुमचे, कुठले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. हसबंड बद्दल असेल तर ते मला भरपूर वेळ देतात, स्वतःहून वेळ देतात, मनापासून वेळ देतात, मला हवं नको ते विचारतात. आमचं रिलेशन हे प्रेम, विश्वास, आदराचं झालेलं आहे. ओके, तुम्हाला ऑफिस मध्ये कोणी त्रास देत असेल, बॉस, कलीग, कामं रिपीट करायला लावतात, तर तिथे तुम्ही हे करू शकतात. प्रत्येक ठिकाणी वापरायचं. आता आपल्याला आपली पाणी समोर घ्यायचं, शक्यतो काचेचा ग्लास वापरायचा असतो पाणी ऍक्टिव्हेट करताना. घरात माठातलं तर करायचंच आहे, फिल्टरचं करायचंय, पण स्वतःसाठी एक ग्लास खास पाणी चार्ज करून प्यायचं. आणि जर घरामध्ये पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला बदलायचं असेल, त्यांचा स्वभाव असेल, वाईट सवयी असतील किंवा त्यांचं अजून चांगलं झालं पाहिजे, कोणी आजारी असेल तर मग सेपरेट त्यांचं पण एक ग्लास पाणी चार्ज करायचं. आता पाणी कसं चार्ज करायचं, असा हातात ग्लास घेतला. आता आपण रेकी शक्तीला बोलवलेलंच आहोत, तरी पुन्हा एकदा म्हणायचं, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुम्ही आणि माझी मदत हो. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी या पाण्याची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आभार मानणं विसरायचं नाहीये. जेवढे आभार मानाल तेवढं तुमचं आयुष्य इझी होईल. आता आपल्याला काय करायचंय, आपला उजवा हात इथे वर न्यायचा. आता सपोज कोणी लेफ्टी असेल तर मग त्यांनी डावा घेतला तरी चालेल. आता मी उजवा वापरते, हात जास्त उजवा हात आणि म्हणायचंय, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तुझ्या शक्तीने हे पाणी तू आज चार्ज कर, हे पाणी तू आज चार्ज कर. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हे पाणी तू चार्ज कर आणि हील कर. आणि सावकाश असं हात फिरवायचं, अतिशय हळूवारपणे. तेवढंच त्या ग्लासाच्या इथे आपलं तळ हाताचं चक्र आणि हे पाणी याच्यामध्ये व्हायब्रेशन फील होतात, त्याचा अनुभव घ्यायचा. ओके, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती. तुम्ही आधी एक घोट पाणी पिलं का, पिऊन घ्या. आता एक घोट पाणी द्यायचं. आणि आता करा, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हे पाणी तू तुझ्या शक्तीने माझ्यासाठी चार्ज कर. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. या पाण्याला तीर्थाची गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. या पाण्याला तीर्थाची गोडी प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाची गोडी प्राप्त झालेली आहे.
या पाण्याला तीर्थाची गोडी प्राप्त झालेली आहे. हे पाणी तीर्थ स्वरूप झालेले आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थ स्वरूप झालेले आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थ स्वरूप झालेले आहे. हे पाणी पिल्यामुळे मला संपूर्ण समाधान, शांतता, आनंद वाटत आहे. हे पाणी पिल्यामुळे मला संपूर्ण समाधान, शांतता, आनंद वाटत आहे. हे पाणी पिल्यामुळे मला संपूर्ण समाधान आणि शांतता वाटत आहे. हे पाणी पिल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झाले. हे पाणी पिल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. हे पाणी पिल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. या पाण्याने तीर्थाची चव प्राप्त झालेली. या पाण्याने तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. हे रेकी शक्ती हे पाणी चार्ज करते. या पाण्याने तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. हे रेकी शक्ती हे पाणी चार्ज करते. या पाण्याला तीर्थाची गोडी प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाची गोडी प्राप्त झालेली आहे. हे पाणी आता मंदिरातील तीर्थ झालेले आहे. त्यामुळे हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ, समाधान, शांतता प्राप्त झालेली आहे. हे पाणी आता तीर्थ स्वरूप झालेले आहे. हे ईश्वर हे रेकी शक्ती ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी स्वतःची आभारी आहे. मी रेकी शक्तीची आभारी आहे. मी या पाण्याची आभारी आहे. थँक्यू. आणि आता मुरगल पाणी प्यायचं. कुणाला बदल जाणवला माईक सुरू करून बोलायचं. हो मॅडम, जाणवला. गोड चव वाटते थोडीशी. गोड वाटते. आधी पिलं होतं त्याच्यापेक्षा वेगळे आहे चव. हो, त्याच्यापेक्षा वेगळे. मी ऍक्च्युली मागच्या याला पण ट्राय केलेलं, जेव्हा माझी रेकी लेव्हलची पहिल्या वेळेस दीक्षा झाली, तेव्हा मला नव्हतं जाणवलं, पण ह्या वेळेस मला जाणवला हा. त्यावेळेला आपण 10:30लाच घेतलं होतं ना. त्यावेळेला बहुतेक तुम्ही हो, हो. तेवढे स्टेबल नसतात. हो, 10:30ला घेतलेला. बरोबर. तर कालचं मुद्दामच संध्याकाळचं कॅन्सल केलं की या प्रोसेसला संपूर्ण शांतता लागते. दीक्षा शक्यतो आपण सकाळीच घेतो. आणि आज रविवार होता म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला. रविवार जर नसता आज तर आपली काल रात्रीच झाली असती. पण मग रात्री तेवढं शांतता नसते. दिवसभराचं थकलेलं असतं. तर छान. अजून कुणाला जाणवला फरक? रिया रिया बोलते. माईक सुरू कर. परत पण हॅपी मॉर्निंग. छान वाटलं. छान वाटलं ना. चव जाणवली बदलली. पाण्याची ते सांग ना. पाण्याची टेस्ट चांगली होती. छान. व्हेरी गुड. येस. आता हे असं पाणी रोज चार्ज करायचं आहे आणि म्हणायचंय या पाण्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. याच्यात सगळंच येतं. संपूर्ण शांतता याच्यात सगळंच येतं. तुम्हाला स्पेसिफिक मागण्याची मग गरज नाहीये. इनर पीस जो इथे भेटतो ना, तुम्हाला सगळ्यांना असं लक्षात येईल तुमचं जे काही वय असेल, आतापर्यंत तुम्ही ज्या सुखाचा शोध घेत होता तो इथेच येऊन थांबतो. आपण म्हणतो की आपल्याला बाहेर कुठे काय केलं की छान वाटेल, पण नाही. यस प्राजक्ता. माहित. पाण्याची टेस्ट पहिले वेगळी लागली आणि आता चार्ज केल्यानंतर अप्रतिम होती टेस्ट. खूप छान होती. अजून कोमलताई. पाण्याची टेस्ट जाणवली मॅडम. पाठीमागच्या वेळी केली होती ना दीक्षा, त्यावेळी एवढं नव्हती जाणवली, पण आता जाणवली प्रॉपर. येस. पहिल्याच वेळेला आपण तेवढं हे नसतो ना. आणि कसं असतं आपलं लॉजिकल माइंड मध्ये येत असतं. जिथे लॉजिक असतं ना,
कॉन्शियस माइंड जिथे असतं, कॉन्शियस माइंड म्हणजे काय माहिती ना, आत्ता आपण आहोत ते कॉन्शियस माइंड आहे. ज्या वेळेला ते ऍक्टिव्ह असतं त्यावेळेला कधीच आपण स्पिरिच्युअल कनेक्ट नाही करू शकत. ओके, अजून वंदनाताई बोलायचंय? निलिमाताई? मॅडम थोडंसं डोकं जड झालंय माझं, पण पाणी पिल्यावर जरासं हलकं वाटलं नाही असं नाही. आज दीक्षा घेतली ना, एनर्जी घेतली ना, त्याच्यामुळे कुणाला जड जाणवतं, कुणाला हलकं जाणवतं. जेवढं सहजतेने घ्याल तेवढं चांगलं जाणवतं. मी का म्हणते की तुम्ही जर सेशन्स केलेले नसतील तर दीक्षा घेऊ नका. कारण जर सेशन्स केलेले नसतील, होमवर्क केलेला नसेल तर मग जडपणा येणं किंवा सुस्तपणा येणं किंवा उलटी जुलाब होणं, ताप येणं ह्या गोष्टी होतात. म्हणजे खूप होतं असं नाही, पण माइल्ड म्हणजे डिपेंड्स करतं. एखादी व्यक्ती प्रचंड निगेटिव्ह असेल, या गोष्टीला मानतच नाही, पण चला आजमावून बघू. हा जर ॲटिट्यूड असेल तर मग त्या व्यक्तीला थोडंसं ते जाणवतं. मग ती शक्ती ती तिचं हे दाखवून देते. तिचे चमत्कार ती दाखवून देते. मग जर आपण प्रॉपर वेने पहिल्यापासून सेशन केले आणि त्या त्या दिवसाचा तो टास्क केला की आपल्याला सहजता येते आणि छान अनुभव येतो. आणि आता ती शक्तीला तुम्ही कनेक्ट झालेले आहात. सो तुम्हाला ते थोडंसं जड जाणवतंय. इट्स ओके. थोड्या वेळाने ते नॉर्मल होईल. आज दिवसभरात संपूर्ण शांत राहायचंय. जबरदस्ती ठरवून नाही. जिथे गरज नाहीये तिथे बोलू नका. असं आहे, तुमची गरज आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे तर बोला. पण स्वतः सोबत राहा. जी शक्ती आता घेतलेली आहे ना तुम्ही, तिच्या सोबत राहा. त्या फील मध्ये राहा. आता तुम्हाला शांत शांत वाटतंय ना, तर त्या फील मध्ये राहा. असं इथून उठलं आणि जबरदस्ती घरात जाऊन गोंधळ घातला असं करू नका. तर जेवढं त्याचा फील घेता येईल तेवढं घेत राहा. आणि ताई तुम्हाला जाणवलं? थोड्या प्रमाणात. सकाळी थोडी गडबड झाली. येस, सुरुवात मिस झाली ना कॉन्सन्ट्रेशनची. हरकत नाही, पण आता तुम्ही सगळेजण कनेक्ट झालेले आहात. आता आपण एक्सपेरिमेंट करू परत. आता तुम्हाला तेच पाणी घ्यायचंय परत. ओके, परत रेकी शक्तीला बोलवायचंय. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी या ग्लासातल्या पाण्याची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि आता आपल्याला या पाण्याला बॅड वर्ड्स द्यायचे. याला हेट द्यायचं, याचा तिरस्कार करायचा, राग करायचा. तू मला अजिबात आवडत नाहीस. तू वेडा आहेस, मूर्ख आहेस. तुझी चव अतिशय कडू आहे. मी तुला पिणार नाही. यू ब्लडी फूल. काय काय तुम्हाला बोलायचं ते बोला. आय हेट यू, 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 यू ब्लडी फूल. अतिशय कडवट तुझी चव आहे. अतिशय कडवट तुझी चव आहे. हे रेकी शक्ती, या पाण्याची चव अतिशय कडवट करून टाक. हे रेकी शक्ती, या पाण्याची चव आता अतिशय कडवट झालेली आहे. या पाण्याची चव आता अतिशय कडवट झालेली आहे. हे पाणी कडू झालेलं आहे. हे पाणी कडवट झालेलं आहे. आय हेट दिस वॉटर, आय हेट दिस वॉटर. हे पाणी आता पिण्यायोग्य नाही. हे पाणी अतिशय कडवट झालेलं आहे. हे पाणी अतिशय कडवट झालेलं आहे. आय हेट धिस वॉटर, आय हेट धिस वॉटर. यू ब्लडी फूल. मला तू अजिबात आवडत नाहीस. मी तुला पिणार नाही. तू अतिशय कडवट आहेस. तू अतिशय कडवट आहेस. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक यू, थँक यू, थँक यू.
आणि आता पाण्याची चव बघायची, पण ते प्यायचं नाहीये, गुळणे करून यायची. ओके? पाण्याची चव बघा, पण ते पिऊ नका, गुळणे करा. पहिल्यापेक्षा बदललेलं जाणवलं. पहिलं नॉर्मल होतं, दुसरं तीर्थ होतं. विजयाताई, जाऊन आला तुम्ही? गुळणी करून आला? हो. जाणवलं का? नाही, थोडस वेगळंच लागलं. म्हणजे अगोदर जे गोडपणा होता तो आता नव्हता. मग तेच म्हणते ना, वेगळं लागलं ना आता आधीपेक्षा. हो. Yes. सोनाली ताई, बदल जाणवला? हो, आता थोडी तुरट वाटली चव. थोडी पहिलेचे गुळचट होते, आताच हा बदलली. ना? येस. तर बघा, तुम्ही मॅजिशियन आहात, तुम्ही क्रिएटर आहात. तुमच्या मनात येईल ते तुम्ही क्रिएट करू शकता. रेकी शक्तीला सांगू, काहीही करू शकता. तुम्ही निर्जीव वस्तूंवर प्रयोग करू शकता, तुम्ही सजीवांवर प्रयोग करू शकता. आता मला सांगा, आपण प्रत्येक वेळेला कंप्लेंट्स मोडमध्ये असतो, रिलेशन असतील किंवा काही असतील, तर असे जर प्रयोग केले तर काय होईल? मेक शुअर प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या सर्वोत्तम भल्यासाठी करत आहात. असं नाही की तुमच्याकडे शक्ती आलीये म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचं नुकसान केलं, त्या दिवशी ती शक्ती काम करणं बंद करेल. ओके? स्वतःचं नुकसान तुम्ही करून घ्या. तर तसं आपल्याला करायचं नाही. आणि रेकी शक्तीचं असं आहे की आपल्याला स्वतःचे धन्यवाद मानायचे आहेत, त्या व्यक्तीचे मानायचे आहेत आणि दोघांच्या भल्याचं करायचंय. ओके? तर तुम्ही अन्न चार्ज करा, पाणी चार्ज करा, तुमची मुलं एक्झामला जात आहात, त्यांचे पेन चार्ज करा, त्यांना सोबत पाणी देत आहात, ते पाणी चार्ज करा. आणि मुलांना सुद्धा सांगा की तुमची जी आन्सर शीट आहे त्याला थँक्यू म्हणा, ज्या बेंचवर बसत आहात त्याला थँक्यू म्हणा, त्या हॉलला थँक्यू म्हणा, फॅन सुरू असेल त्याला थँक्यू म्हणा. हे तुमच्या मुलांना सांगा. त्यांना नसेल कळत तर युट्यूबला एक्झाम कॉन्फिडन्स मेडिटेशन आहे आपल्या चॅनलवर, ते ऐकायला सांगा. एक वेगळाच कॉन्फिडन्स त्यांना येतो. ओके? तुम्ही तुमची जर काही बाईक असेल, काय असेल, फोर व्हीलर, त्याने तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही त्याला थँक्यू म्हणा. तुम्ही त्या रस्त्याला थँक्यू म्हणा. तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही रेकी हिलिंग देऊ शकता की मला जरी निघायला उशीर झालेला आहे पण रेकी शक्ती, हा रस्ता तू मोकळा कर आणि मला माझ्या वेळेत तू पोहोचव. काहीही प्रयोग तुम्ही करू शकता, अमर्याद. आता प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी परिस्थिती निर्माण होईल, है ना? सो तिथे तुम्ही कशा पद्धतीने रेकी शक्ती बोलवतायत, वापरताय, हे तुमचं कौशल्य आहे. ठीक आहे? तर या पद्धतीने आपल्याला करायचंय. तर रोज आपल्याला ऍक्टिव्हेशन प्रोसेस करायची आहे. तुमचं पर्टिक्युलर काही दुखत असेल बॉडी पार्ट, तर तुम्ही हातात पाणी घ्या, चार्ज करा. कसं? त्या बॉडी पार्टचं नाव घ्या, तुम्हाला काय दुखतंय ते तिथे सांगा आणि ते हील व्हावं, म्हणजे त्याच्यावर उपचार व्हावा. म्हणून हे पाणी चार्ज करा. कंटिन्यू जरा 1 ते 3 मिनिट. आणि कुठलंही अफर्मेशन 3 वेळेला रिपीट करायचं असतं. आता तुम्हाला जाणवलं असेल मी एक वाक्य 3 वेळेला बोलत होते. तर हा नियम आहे, बेसिक आहे की रिपिटेशन खूप महत्वाचं आहे. अमर्याद रिपिटेशन खूप महत्वाचं आहे. पण आपण एवढं नाही करत. मिनिमम 3 वेळेला प्रत्येक अफर्मेशन रिपीट झालं पाहिजे. मग तुमचं काय दुखतंय, तुम्हाला काय हील करायचंय, कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, ते तुम्हाला इथे बोलायचं आहे. ठीक आहे? तर स्वतःसाठी खास पाणी चार्ज करत जा. घरात कुणाला जर द्यायचं असेल तर त्यांचं खास वेगळं करायचं. आणि जनरल अफर्मेशन, सगळ्यांचं भलं व्हावं असं अफर्मेशन तुम्ही डायरेक्ट माठातल्या पाण्याला किंवा फिल्टरला देऊ शकता. आता आपण इथे आज जे घेतलं, ज्या शब्दात मी जसं बोलते तसं ऍज इट इज लिहिलेलं तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत. ओके? त्या नोट्सची जोपर्यंत तुम्ही प्रिंट काढून वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. मागच्या बॅच पर्यंतचा अनुभव आहे, इतकं फोन आणि मेसेज करतात पण नोट्स काही वाचतच नाही.
म्हणून मी हा बदल केला की ज्यांना खरंच सिरियस आहे त्यांना एनर्जी एक्सचेंज ठेवला, कारण त्यांना कितीही दिलं तरी ते घ्यायला तयार नाही. जे मी इथे आता बोलते ना तुमच्याशी किंवा पुढच्या सेशनमध्ये आपण एनर्जी बॉल घेणार आहोत. अतिशय साध्या सोप्या शब्दात मराठीमध्ये जे आपण ऍक्च्युली प्रॅक्टिकल करतो तसंच्या तसं ते लिहिलेलं आहे. ते वाचणं खूप गरजेचं आहे तुम्हाला प्रिंट आउट काढून. त्याच्यानंतर अजून 3 पेजेसची जी नोट्स आहे त्याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक चक्राचं नाव आहे आणि त्या चक्राशी संबंधित शारीरिक व्याधी आहेत. ओके, सो तुम्हाला ते वाचायचंय. तुम्हाला डोकं दुखतंय मग कुठलं चक्र आहे, तुमचे हातपाय दुखतात मग कुठलं चक्र आहे, आणि रेकी शक्तीला बोलवलं की तुमचा हात त्या चक्रावर ठेवायचा. समजा डोकं दुखतंय ते एक हात पुढून एक हात मागून आणि तिथे हिलिंग घ्यायचंय. किती घ्यायचं हिलिंग? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. डे बाय डे तुम्हाला ते जाणते. घसा दुखतोय, एक हात इथे एक हात इथे, आणि ते व्हायब्रेशन आपल्याला घ्यायचे. ओके, तुम्हाला अजून कुणालाही हिलिंग द्यायचं नाही. सेल्फ हिलिंग करायचे. अन्न पाणी चार्ज करून देऊ शकता पण हिलिंग नका देऊ. तर तिथे नोट्स मध्ये दिलेलं आहे 7 चक्रांचं ते 3 पानांचा फोटो आहे, त्याची पण तुम्ही प्रिंट काढा आणि ते वाचा. त्याच्यानंतर जी नोट्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 24 बॉडी पार्ट्स वर हिलिंग कसं घ्यायचं ते दाखवलेलं आहे. तिथे सिक्वेन्स आहे. आपण उद्या जे एनर्जी बॉल बघणार आहोत ते एनर्जी बॉल ही एक मेथड आहे, ती एक मेथड आहे. तिथे तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक बॉडी पार्टवर तिथे चित्र दाखवलंय 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं 24 पर्यंत आहे. आणि कसं हिलिंग घ्यायचं, आता समजा रेकी शक्तीला बोलवलं, आपल्याला 24 बॉडी पार्ट्स वर हिलिंग घ्यायचंय. आता समजा इथे आपण हात ठेवतो, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. मग एकदम दोन्ही हात नाही उचलायचे, मग एकच हात उचलायचं, मग दुसरं, मग पुढे जायचंय, पुन्हा पुढे जायचंय. अशा पद्धतीने. एवढं फास्ट नसतं करायचं, मी करून दाखवलं तुम्हाला. साधारणपणे 3 मिनिटं हिलिंग घेतलं गेलं पाहिजे असं सांगतात. पण आता 3 मिनिट जर हिलिंग घ्यायचं असेल 24 बॉडी पार्ट्स किती होतात मिनिटं? तर आपल्या कोणाचकडे तेवढा वेळ नाहीये स्वतःसाठी. आपली लाईफ खूप बिझी है ना. म्हणून उद्या घेणार आहोत आपण एनर्जी बॉल. म्हणजे आपण एक बॉल तयार करणार आणि तोच फक्त घेणार, आपली पूर्ण बॉडीचं हिलिंग होऊन जाणार. एवढं सोपं करून तुम्हाला सांगितलं. ओके, तर ते रोज करायचंय. पण पर्टिक्युलर कुठेतरी दुखतंय, शारीरिक मानसिक भावनिक, ते चक्र कशाशी संबंधित आहे ते पाहायचं आणि तेवढ्याच चक्रावर हिलिंग घ्यायचं. ओके, आणि ज्या दिवशी तुम्हाला निवांत वेळ आहे आणि तुम्हाला खरंच ती रेखी शक्ती चांगल्या प्रमाणात फील करायची, तिला भेटायचंय, त्यावेळेला निवांत बसा, छान म्युझिक लावा, असं शेजारी धूप वगैरे लावायचं, रूम क्लीन करायची, स्मजिंग करायचं, मोबाईलवर माइंड रिलॅक्सिंग म्युझिक लावायचं एखादं, आणि मग ते हिलिंग घ्यायचं प्रत्येक बॉडी पार्ट. खूप सुंदर एक्सपिरियन्स असतो, छान अनुभूती असते. ओके, तर एवढं 3 मिनिट. खूप हात दुखतात आपले, आपल्याला सवय नसते, आपण नवीन असतो, त्याच्यामुळे आपण तिथेच सोडून देतो. मग तसं नाही करायचं, घड्याळी 3 मिनिट नाही जायचं आपल्याला. ओके, आपल्याला किती वेळ वाटतंय मनापासून तिथे हात ठेवावं, व्हायब्रेशन्स किती तिथे, आपलं समाधान झालं की मग आपण आपला हात उचलू शकतो. घड्याळी 3 मिनिटं मोजत बसलं तर काय होईल, कॉन्शियस माइंड जागा होईल, लॉजिक जागा होईल आणि तिथे शक्ती काम करणार नाही. ओके, तर या पद्धतीने करायचं. आता उद्या आपण आपलं 8:20 ला भेटूया, एनर्जी बॉल करूया. चालेल, ठीक आहे, चलो. कुणाला या टॉपिक बद्दल काही प्रश्न आहेत? ठीक आहे, आज स्वतः सोबत राहा. आजचा दिवस मस्त आहे. तुम्ही असं म्हणू शकता तुमचा पुनर्जन्म झालाय, कारण दीक्षा तुमच्या कर्मांवर काम करते. तुमच्या बॅड कर्मांमधून तुम्ही 10% मुक्त झालेले आहात. तुमचा एक नवीन जन्म झालाय. सो आज एन्जॉय करा, शांततेत राहा. वाटलं कुठे एखाद्या मंदिरात जाऊन या,
आणि जर एखादं स्पेशल छान वाटलंच तुम्हाला आज, तर ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. मला इतका वेळ ऐकून घेतलं, ही संधी मला दिली आणि माझा रेकी मास्टर म्हणून तुम्ही स्वीकार केला, त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य, आनंद तुम्हाला देव, ही रेकी चरणी प्रार्थना करते. आणि जाता जाता पुन्हा एक उपदेश देऊन जाते, की जर कोणी आशीर्वाद देत आहे तर ते घ्या. ओके, ते घ्या. सोनाली ताई, तुमचे हात कुठे आहेत? अच्छा, असे आहेत का खाली? मला वाटलं असं बसलात खाली. असं बसायचं. ओके, आणि आज तुमची दीक्षा झालेली आहे. सो आजपासून तुमचे हात असे असले पाहिजे. ज्या वेळेला मी तुम्हाला आशीर्वाद देते, तर तुम्ही पण त्यावेळेला मला आशीर्वाद दिला पाहिजे. दिल्याने वाढतं, दिल्याने वाढतं. ओके, सो असे हात असू द्या. थँक यू सो मच. Lots of gratitude, always blessings, and I love you so much, all of you.